आज औरंगाबाद शहर में इस बच्चे तनिष नाम के लड़के ने जो आज 18 साल का पहला वोट डाले, तो अपेक्षा क्या रखेंगे, इनसे पूछेंगे तनिष से और तनिष के पेरेंट्स से। मुझे लगता है कि हमने यहाँ पर 2 घंटा अभी वोट डालने के लिए लगे थे, तो आई थिंक हम बेसिक नीड्स के लिए स्ट्राइव करते हैं। लाइक ड्रेनेज फैसिलिटीज़ अच्छी होनी चाहिए, रोड्स अच्छे होने चाहिए, स्ट्रीट लाइट्स जो मतलब हमारे कॉलोनी में नहीं है, तो हम उसकी नीड के लिए वोट किया है मैंने। अपेक्षा आप ये रखते हैं, उसके बाद में एजुकेशन भी अच्छा होना चाहिए, रोज़गार मिलना चाहिए। मेन रोज़गार, एजुकेशन है मेन मुद्दा, तो यही है। हर पॉलिटिशियन जब वोट मांगने के लिए आता तो आप लोगों को आश्वासन दिया जाता है कि आपको रोज़गार मिलेगा, एजुकेशन मिलेगा, अच्छा उसमें फैसिलिटीज़ मिलेंगी। तो आप ये अपेक्षा रखते हैं क्या, ये जो आप जिसने वोट डाला, आपने फर्स्ट टाइम वोट डाला जिसके लिए? हाँ, रोज़गार तो मिलना ही चाहिए। अभी रिसेशन चल रहा है, तो रिसेशन को जितना कम कर सकते हैं उतना करना चाहिए, और बाकी तो बेसिक नीड्स तो सॅटिस्फाईड होणे ही चाहिए। आपलं काय बोला सर? आपल्याला पाण्याचा जो प्रश्न आहे और छत्रपती संभाजीनगरचा तो सॉल्व झाला पाहिजे, कारण लोक पाण्यानेच फार त्रासलेले आहेत, तर ते सॉल्व झालं पाहिजे। मेन बेसिक तोच आहे आपला औरंगाबादचा प्रश्न। त्याच्यामुळे इंडस्ट्री जे आहेत ती येत नाही आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट झालं पाहिजे, हा एक दुसरा मुद्दा आहे। बाकीचे ज्या फॅसिलिटी आहेत ज्या ऑल ओव्हर ज्या मेट्रो सिटीमध्ये असतात ते फुलफिल झाल्या पाहिजेत। तर सर, अजून जे लोकांना, जे बेरोजगार आहेत लोक, त्यांना पण रोजगार मिळाला पाहिजे की नाही पाहिजे, आहे का नाही? बरोबर, तर आपलं काय म्हणत आहे? हां, रोजगार तर मिळालाच पाहिजे। कसंही करून रोजगार मिळण्यासाठी तुम्हाला इंडस्ट्रीज आणणं गरजेचं आहे। ते आणल्यानंतर तुम्हाला इंटरनॅशनल एअरपोर्ट पण गरजेचं आहे। सगळ्याच गोष्टी तुम्हाला पाहिजे तिथे। डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून तर सगळंच बेसिक ज्या गरजा आहेत त्या तर पूर्ण केल्याच पाहिजेत ना तुम्ही। थँक्यू सर। बरोबर आहे। तर ताईंनी यांनी सांगितलं की रोजगार पण चांगला पाहिजे आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट पण पाहिजे, झाला पाहिजे। इंटरनॅशनल एअरपोर्ट झाल्यानंतर लोकांना रोजगार पण मिळेल, इंडस्ट्रीज पण झाली तर रोजगार मिळेल। तर सगळ्यात महत्त्वाची सूचना ही आहे का औरंगाबाद शहरात म्हणजे मेन लाईट, रोड, ड्रेनेज, पिण्याचा पाणी हा अगोदर गरजेचा आहे, आणि रोजगार पण असलं तरच आपण सगळी वस्तू करू शकतो। कॅमेरामॅन शेख समी के साथ जर्नलिस्ट जुबैर रहमान, एमसीएन समाचार, औरंगाबाद। मेन म्हणजे औरंगाबादमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम सुटला पाहिजे। इंडस्ट्रीज आल्या पाहिजेत, त्यामुळे मुलांना रोजगार मिळेल। आणखीन मेडिकल आणि एज्युकेशन स्वस्त झालं पाहिजे, त्याची खूप गरज आहे। बाकी सध्या जे काही होतंय ते ठीक आहे, पण विकासाचा वेग अजून वाढायला पाहिजे। अभी गजानन महाराज मंदिर सूदगिरनी गारखेड़ा, अभी हमने यहाँ पे पूछा कुछ लोगों को, इनका ओपिनियन लिया कि इनको क्या क्या चाहिए। जब आप वोट डालते हैं तो वोट का अधिकार भी मिलना चाहिए लोगों को। रोड की सुविधा हो गई, ड्रेनेज की सुविधा हुई, पानी की सुविधा हुई, रोज़गार हो गया, इन चीज़ों को सब मिलना चाहिए। और अब यहाँ पे वोट अभी पूछा हमने कि मतदान कितना हुआ, तो 35 से 40% मतदान हुआ है। कैमरामैन शेख समी के साथ जर्नलिस्ट जुबैर रहमान, एमसीएन समाचार, औरंगाबाद।